नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। साहेब वाढू आणू देत नाही, घर कसं काय बांधू, घरकुल लाभार्थी चिंतेत। वाढू आणण्यास अडवणूक करू नका, बिरसा फायटर्सचे तहसीलदारांना निवेदन। अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना व इतर लोकांना रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी मिळावी, रेती आणण्यास अडवणूक करू नये या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स धडगाव संघटनेकडून तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, विभागीय अध्यक्ष विजय पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी, सचिव मुकेश पावरा, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, राहुल ठाकरे, संजय ठाकरे, खुमनसिंग ठाकरे, उदयसिंग पराडके इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटलंय की अक्राणी हा आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी बांधवांना पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना इत्यादी विविध सरकारी योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते। घर बांधण्यासाठी वीट, सिमेंट, वाळू, रेती, लोखंड इत्यादी आवश्यक आहेत। त्यापैकी घर बांधण्यासाठी रेती आवश्यकच असते, परंतु अक्राणी तालुक्यातील आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना रेती आणण्यास महसूल प्रशासन मज्जाव करीत आहे। आपल्या महाराष्ट्रात रेतीला रॉयल्टी लावण्यात येत नाही। नदी नाल्यातील रेती ही महसूल प्रशासनाची आहे, त्यामुळे ती रेती कोणीही काढू शकत नाही अशी विविध कारणे सांगून रेतीची वाहने प्रशासनाकडून अडवून कार्यवाही केली जाते। त्यामुळे सर्वसामान्य आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। रेतीशिवाय आपलं घर कसं बांधणार, घर बांधण्यासाठी आपल्याला रेती कोण देणार, असे विविध प्रश्न निर्माण झाले। महसूल प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी घरकुल लाभार्थी आपले हक्काचे घर बांधण्यास वंचित आहेत। म्हणून अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना व लोकांना रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी देण्यात यावी, रेती आणण्यास अडवणूक केली जाऊ नये, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलाय। जय बिरसा, जय आदेश। आज दिनांक 5 फेब्रुवारी आज रोजी दळगाव तहसील कार्यालय येथे बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षक सुशील कुमार पावरा, सुनील तडवी, मुकेश पावरा सर्व अनेक कार्यकर्ते तालुक्यातील दळगाव तालुक्यातील अनेक दिवस पासून मान्य तहसील साहेब तसेच त्यांचे महसूल विभागातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गेल्या 1 महिन्यापासून दळगाव तालुक्यातील खेड्यावर, नदी नाल्यावर विजिट देऊन, भेट देऊन प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर होत झाले आहे, परंतु रेती नसल्यामुळे व वीटभट्टी वर बंदी घालण्यात आल्यामुळे माणसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। कारण की रेतीशिवाय घरकाम पूर्ण होऊ शकत नाही। त्याकरिता आज निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालय अक्राणी येथे उपस्थित झाले आहेत। तसेच दुसरं प्रकरण म्हणजे विठाभट्टी, विटाशिवाय घराचं पूर्ण काम होत नाही। त्याकरिता वीटभट्टीवर रॉयल्टी नसल्यास दार टाकून पैसे भरण्यास नोटीस पाठवण्यात आले आहे। त्याकरिता आम्ही दोन्ही स्वरूपाचे निवेदनास माननीय तहसील साहेब यांना देणार आहोत, जेणेकरून हा नंदुरबार जिल्हा आपण पेसा कायद्यानुसार आहोत, तरी आपल्याला जाणून बुजून महसूल विभागावाले वारंवार त्रास देऊन रेती काढण्यास रात्री ओढवून दमदाटी करून पैसे उचलून घेतात। तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई थांबावी, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून येत्या 10 ते 15 दिवसात आंदोलन करण्यात येईल। जय बिरसा, जय जहार, जय बिरसा। आज आम्ही तहसील कार्यालय दळगाव येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे। अनेक वर्षापासून चुलवड ते तलाईपर्यंतचा रस्ता खड्डेमय होता, त्याचे काम सुरू आहे, परंतु ते काम अनेक महिन्यापासून स्थगिती होती। तर ते काम लवकरात लवकर करण्यात यावे, कारण प्रवासींना खूप खराब रस्ता असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, अनेक ऍक्सिडेंट सुद्धा होत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती। तसेच दुसरे निवेदन, अक्राणी तालुक्यात वीटभट्टीवाल्यांना तलाठी व त्यांचे कतवाल हे साईटवर व्हिजिट देऊन लोकांना त्रास देत आहे किंवा त्यांच्याकडून पैसे वसुली करताय, ते हे थांबवावं। कारण
नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुका हा पेसा अंतर्गत येत असल्यामुळे पेसा गावातील दगड किंवा विटा माती किंवा कोणतीही वस्तू घेण्याआधी तेथील लोकांची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसं न करता गावात अचानक येऊन लोकांवर नोटिसा पाठवून ही वसुली सुरू आहे ही तात्काळ थांबवली पाहिजे. आणि वाढूवाल्यांना सुद्धा तशी मुभा दिली पाहिजे अशी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. जय आदिवासी जय बिरसा फायटर. लोकसेतू मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुलतान पावरा, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.